हा बघा भाऊ पडला, हा बघा. पूर्ण चिखल गेला भाई शॉक ऑब्झर्व मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. टायटल आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी आता कुठे जातोय. माझ्यासोबत आहे प्रज्वल एजीडी ॲडव्हेंचर घेऊन आणि मी माझी NS घेऊन. आम्ही जात आहोत राजमाचीच्या ऑफ रोडिंग ट्रॅकला. तर चला, हा आता ऑफ रोडिंग ट्रॅक आम्हाला आता किती भारी पडतोय ना, हे आता मला बघायचं आहे. त्याच्यासाठी ते भाई एकदम इझी आहे. भाई साहेब आपला एजीडी घेऊन पळवणार आहे. माझी NS आता कशी इथून निघते आणि कशी नाही ते फक्त या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे जाऊन कळेल. तर चला, आता माझ्या शाळेचा मित्र संजोग तो आता मला भेटणार आहे. त्याच्याकडे आहे स्क्रॅम 400X ट्रायमची. तर भाई या लोकांच्या गाड्या फुल लोडेड आहेत. म्हणजे मीच एकटा आपली NS घेऊन मला वाटतं खडी तोडणार आहे तिकडे. चला, तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, फुल मजा येणार आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण एंडपर्यंत बघा. अरे भावा साईड दे, जाऊ दे की. तर हे बघा, आपल्यासोबत आहे एजीडी ॲडव्हेंचर फुल लोडेड. आणि आपला भाऊ कुठे गेला हा बघा. चल निघूया. थांब अजून एक मित्र येत आहे. पुढे लावूया. बाईकचा लाईनअप NS 160, धनराजची एजीडी, प्रज्वलची एजीडी आणि संजोगची ही स्क्रॅम 400. आणि अजून एक बाईक आता पुढे आपल्याला ॲड होणार आहे. मला वाटतं सुझुकीची जिक्सर आहे ती. चला, या 3 गाड्या आता फुल मचावणार आहेत. आपली आता किती मचावते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला परत मोटो व्लॉग येतोय. मोटो व्लॉगला खूप गॅप झालेला आणि मी पण भाई साहेब एवढं मिस करत होता ना मोटो व्लॉग. पण काय करू, मुंबईची गरमी. हय 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 हय, काय सीन अच्छा गावात. मुंबईची गरमी इतकी होती ना की आई शपथ, गाडी काढायचा मनच करत नव्हता. मध्ये वेट अँड जॉयला पण गेलेलो, ते पण आम्ही बाईकने न जाता रोहितच्या गाडीनेच गेलेलो, मस्त AC मध्ये हवा खात. आणि आता झाली आहे आपल्या पावसाळ्याला सुरुवात. तर म्हटलं भाई पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एक मोटो व्लॉग बनतोच, आणि तो पण लोणावळ्याला. तर चला, मजा करूया आजच्या दिवसाला. थोडासा ना पाऊस पडला पाहिजे. आता इकडे नको, लोणावळ्याला वगैरे पोहोचलो ना की थोडासा पाऊस तर भेटला पाहिजे. मग थोडी ऑफ रोड करायला पण थोडी मजा यायला, अशा चिखलात डुकरासारखा लोळायला. मुंबईत पाऊस एवढा तर नाही पडला आहे, त्याच्यामुळे बाईक आहे ना थोडीशी स्टार्टिंगला एकदम हळू चालवत आहे. कारण नुकताच काहीतरी 4:30 वाजता सकाळी पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे रोड आहेत ना पूर्ण ओलं आहे. आणि ते ना असं कलर दिसतंय मला रोडवरती, थोडंसं लाईटचं रिफ्लेक्शनमुळे. ऑइल वगैरे पडतो ना, त्याच्यामुळे गाडी स्टार्टिंगला स्लो जाऊ दे, 40-50 नंतर पुढे रोड आहे आपल्याला गाडी खेचायला. भाई साहब कसलं वातावरण दिसतंय, एक नंबर व्ह्यू. हो असं वाटतं या साईडला ना काहीतरी मोठं असं तुफान वगैरे येतो ना, तसं काहीतरी आलं वादळ वगैरे. आणि या साईडला बघा, हा एक नंबर. आणि इथून पुढे मित्रांनो पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यानंतर गोप्रोला वाचवण्यासाठी मी इकडे या गोप्रोला ब्लूटॅक लावलं. आणि ब्लूटॅक लावल्यानंतर हे जे माईकला मी जेव्हा ब्लूटॅक लावलं ना, त्याच्यामुळे इथे थोडासा हा व्हॉईसचा इश्यू आला आहे. म्हणजे पूर्ण व्लॉगमध्ये आवाज कुठेच नाही आला आहे. तर मी आता मित्रांनो फक्त तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स दाखवू शकतो. आणि तिकडे काय आम्ही कशी मजा केली, किती काही गोष्टी मी शेअर केलेल्या, त्या काहीच रेकॉर्ड नाही झाल्या. पण ठीक आहे, आता तुम्ही इकडच्या ना सर्व हे सिनेमॅटिक किंवा हे क्लिप्स मी दाखवतो ना, हे एन्जॉय करा.
बंदे का टायर लॉक हो चुका है देखो, पूर्ण जो टायर लॉक झाला एडीबीचा. दादा दोन शब्द मारो मुझे मारो मैं टिम्बो हूँ जो इधर आया. राजमाची नॉट फॉर बिगनर्स. हे बघा भाई कसला रोड आहे आणि हे बघा गाडी कसली माखली आहे बघा. पूर्ण आतमध्ये मडगाडमध्ये पूर्ण चिखल गेलाय. बघा भाई साहब आणि हे बघा कसे धडपडत येतात आहेत. कशी बसली भावावरती. पूर्ण चिखल गेला भाई शॉक ऑब्झर्वर मध्ये. अल्ट्रा प्रेशर मध्ये धुणार आहे गाडी. नाही तर आता आम्ही इथून आहे ना भावानं एका विल्याला जाणार आहे. तिथल्या स्विमिंग पूल मध्ये पुढे 2 जण मागे 2 जण कपडे कसे धुतात. सर्फ एक्सेल. तो बघा प्रज्वल. आता राजमाचीला आलोय. गाड्या तिथे वर पार्क केल्यात आणि हा बघा समोरच राजमाची. आता आम्ही जातोय या मंदिराकडे, गोधनेश्वर मंदिर. देवाचे चला आशीर्वाद घेऊ. तिथं आशीर्वादाची गरज आहे, सक्त गरज आहे. कारण पुन्हा आम्हाला पोचायचंय वर. कसा होता दिवेल? टू गुड. बाप्पा ब्लेस मी बाप्पा. पुढच्या वेळेला नाही येणार मी इकडे. भाई संजोग कसं वाटलं भाई? आवाज मजा आली की नाही? स्क्रॅम्बलर 400 जाताना एव्हेंजर 200 खेकडा कसा चालतो शिवागडी. अरे माझी एसडी पण अशी एक बोचा साईडला. हा भाई ह्याला मानला भाई. मानला ह्याला भाई. भाई खायचं सावंतवाडीच होणार तू. गावचं बघ. अशा गाड्या पाहिजे भाई इकडे. हे बघा एवढा आलोय. एक पाण्याची बॉटल नाही आणली. एवढं पाणी आहे, जा ना पी ना. तुला काय बैला कमी पडते काय? महाराजांकडनं आशीर्वाद घेऊन रिटर्न उतरायचं. एक काम करूया, रिटर्न भाई फुल घसरगुंडी होणार आहे आपली. सोडून द्यायची ती सरकणार. भाई प्रथमेश काय रे बाबा. गोधनेश्वर मंदिर एक नंबर आहे. पावसात आहे ना, मला वाटतं इकडनं भरत असेल पूर्ण. हे मस्त आहे, मस्त आहे. दिली पाहिजे.
मित्रांनो फायनली तर ऑफरोड आमचा करून झालेला आहे. इथले महादेवाच्या मंदिराचे सुद्धा दर्शन घेतलेले आहेत. तर आता परत रिटर्न जातोय. तर दिवेल येताना तर ठीक होता, जाताना पाऊस पण पडतोय. खूप हार्ड आहे. लेवल 2 ओपन होऊ शकतो. तर ठीक आहे, मी व्लॉग नाही बनवणार आता जातानाचा, पण काही क्लिप्स जर ग्लिम्स जर काही दिसले तर मग दाखवतो मी तुम्हाला एंडमध्ये. चला तर मग हर हर महादेव. आणि याच्या नंतरचा जो व्लॉग येईल ना तो नक्की बघा, फुल फन व्लॉग असणार आहे तो. काय बोलतो? मग काय भाई, मजा येणार आहे खूप. मजा येणार आहे. चला. निखिलला पडलाय परत मस्त पैकी. हा बघा गेला, हा बघा. भाई ओजी ऑफ रायडिंग याला म्हणतात, ओजी ऑफ रायडिंग. भाई तू हँडल कुठेही फिरव, गाडी तिथेच फिरणार जिथं त्या चिखलाला फिरवायची. ट्रक मग कसा नाचतोय तो बघ. जाऊ दे भाई याला. ब्लॉक आहे भाई, फुल ब्लॉक आहे पुढचा टायर. पुढचा टायर फिरतच नाहीये. आस्ते आस्ते आस्ते. चल आला. हा चल चल रे वार पाट्या. टायर तो बघ भाई, इसको बोलते बिल्ड. ग्रिप देखो ग्रिप. मागे 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 घे मागे घे मागे घे मागे घे. त्याचं पण तेच झालं. आगे न्यूट्रल न्यूट्रल क्लच पकडतो. हा पडला अर्धा. चल घे पाठी अजून थोडं. त्याचा टायर पण त्याच्यामुळे लॉक झाला. तो थोडा रनिंग मध्ये मूव्ह झाला ना तर निघून जाईल पूर्ण ते. तर मित्रांनो हे बघा, कालच मी राजमाचीला जाऊन आलो आणि तिकडे एवढा बेकार ऑफरोड होता ना. हे बघा मातीबाई अजून आहे टायरमध्ये. हे बघा गाडीची हालत पूर्ण मागून. आणि याचं सर्व ठीक आहे. हा सीन बघा, गाडी दोनदा पडली. या लेग गार्डने वाचवलं, पण ही आपली लाईट आहे ना तेव्हा माती अजून फसली आतमध्ये. जी लाईट पूर्ण वाकडी झाली. बाकी ॲक्सिलरेटर वगैरे सर्व काही ठीकठाक आहे. आणि समोर बघा ही नंबर प्लेटच सुटली. हे पण वाटतं काहीतरी याचा सीन झालाय. ठीक आहे. चला तर आता गाडी सर्व्हिसिंगला देऊया आणि बघूया नेक्स्ट राईडसाठी तयार होऊया.